तर बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर अतिक्रमणाविरोधात 10 घरांवर कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला। आदिवासी पाड्यामधील नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांवर दगडफेकीचाही प्रयत्न झाला। मात्र ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्याचं नॅशनल पार्कच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं। या सगळ्या गोंधळानंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे नॅशनल पार्क आजच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। तुला कोणी मारला? पोलिसांनी माझ्या गाठीने दिला मी मामी तिने पहिला माझ्या मामीच्या दिला नंतर माझ्या दिला मामा पण मी तिला सोडणार नाही मी आपल्यासाठी लढणार मामा छातीत दुखायला लागलाय मला जाम जोरात दिला मामा मला सहन नाही होत। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काल आणि आज जे अतिक्रमण आज वनजमिनीवर करण्यात आलेलं आहे त्यावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान पोलीस त्यासोबतच सुरक्षा रक्षक आणि त्या ठिकाणचे आदिवासी यांच्यामध्ये झटापट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि मोठा गोंधळ या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आपण बघतोय संजय गांधी नॅशनल पार्क हे आजच्या दिवशी बंद ठेवण्यात आलेलं आहे। तसे बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर सुद्धा मोठी सुरक्षा ही लावण्यात आलेली। आपण बघतोय पोलीस असतील त्यासोबतच महाराष्ट्र सुरक्षा बल असेल हे जवान असतील हे आपल्याला या संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर पाहायला मिळतात। ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्यामध्ये 1995च्या आधीचे जे मतदार संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहतात त्यांनाच आतमध्ये राहण्याचा अधिकार आहे। इतर जणांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं मात्र पुनर्वसन केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या वनजमिनीवर काही जणांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्यावर याआधी सुद्धा नोटीस देऊन न ऐकल्यामुळे तिथे आता कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कारवाई केल्यानंतर सध्या पोलीस त्यासोबतच जे आंदोलक होते त्या आंदोलकांना आता शांत करण्यास काहीसं यश मिळालेलं आहे। मात्र अजूनही सुरक्षा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते आणि शांततेचं आवाहन पोलीस या सगळ्या आंदोलकांना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अरुण वारगेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।